हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओची सुरुवात या माझ्या चिल्लर पार्टीपासून झालेली आहे. आज आमच्या घरी ही नवीन पाहुणी कोण आलेली आहे तर ती आहे माझी भाची आणि माझ्या ननंदबाई. ह्या दोघी जणी आलेल्या आहेत. आज दुपारच्याच वेळेला आलेल्या होत्या, पण सध्या इतकं ऊन आहे ना, आल्यानंतर आम्ही थोड्या वेळ आराम केला, थोड्या गप्पा गोष्टी झाल्या आणि मग म्हटलं चला संध्याकाळच्या वेळेला आता शूट करायला सुरुवात करूया. तर मुलं छान असे ना गॅलरीमध्ये झोका काढून मस्त कार्ड्स खेळत होते, उनो कार्ड्स. आणि आम्ही दोघी जणी मात्र पटकन स्वयंपाक आवरून घेतला आणि मस्त गप्पा मारत मारत इकडे साड्यांना पिको फॉल करायला सुरुवात केली. उद्यावर लग्न येऊन टेकलेलं आहे, उद्या संध्याकाळी लग्न आहे आणि तरी सुद्धा अजून माझ्या काही साड्यांना ना फॉल लावून झालेले नाहीयेत. 3च साड्या शेवटच्या माझ्या राहिलेल्या आहेत. आणि आपलं कसं असतं ना लेडीजचं, जेव्हा पण आपण साडी ड्रेसेस वगैरे किंवा कोणतीही शॉपिंग करायला जेव्हा जातो, ज्वेलरी असू द्या, बँगल्स असू द्या, कोणतीही गोष्ट जेव्हा आपण शॉपिंग करायला जातो ना, तर त्यावेळेला आपण एकच वस्तू घरी कधीच घेऊन येत नाही. ती साडी असो, ड्रेस असो, ज्वेलरी असो, काही असो. तर तसंच काहीसं आता लग्नाचं निमित्त होतं म्हणून मी ना एक साडी घेण्यासाठी गेलेली होती, पण तिच्याबरोबर अजून एक साडी घेऊन आलेली आहे. साडी खरेदी किंवा कोणती वस्तू घ्यायची असेल ना, तर निमित्त असलं तरच आपण घेतो. म्हटलं चला लग्नाचं निमित्त आहे तर त्यामुळे घेऊन टाकूया. तसं नसती घेतली तरी चाललं असतं, पण आहे ना 4-5 लग्न आहेत, 4-5 नाही 5-6 लग्न आहेत. तर त्यासाठी ह्या साड्या लागणारच होत्या. आणि जुन्या साड्या घालायच्या म्हणजे ना की असं वाटतं जाऊ दे ना, आता त्याचा ट्रेंड गेलेला आहे, आता आपण नवीन साडी काहीतरी घालूया, वेगळं काहीतरी. आणि मग असं आपलं असतंच लेडीजचं. आता तुम्ही मला समजून घेऊ शकता आणि तुम्ही अशाच करता का तेही मला कमेंट करून सांगा. तर चला जे काही फॉल होते ना ते मी आता इथे लावून घेते. पिको फॉल दोन्ही करून घेणार आहे. घरच्या घरी जर आपल्याला पिको फॉल करायचं म्हटलं ना किंवा आपली घरची मशीन असली ना, तर आपण स्वतःचे जेव्हा साडीला पिको फॉल करतो तेव्हा खरंच कंटाळा करतो आणि ना कधी कधी तर वैताग घेऊन जातो. नको बाई, 2 पैसे जातील पण आहे ना वेळेवर आपली साडी पिको फॉल किंवा ब्लाऊज शिवून भेटेल तर आपण ते बाहेरच द्यावं. कारण आपण दुसऱ्यांची वस्तू असली म्हणजे एखाद्या दुसऱ्यांच्या जर साडीला पिको फॉल करून द्यायचं असलं ना, वेळेत आपण ते काम पूर्ण करतो, कारण ती आपली जबाबदारी असते. पण तीच वेळ जर आपल्या स्वतःवर आली ना, तर मग घरातली सगळी कामं होतात, याचं त्याचं सगळं झालं की ना त्यानंतर आपण बसतो, त्यातही आपण थकलेलो असलो तर जाऊ दे करून घेऊया, कितीक वेळ लागतो, इतक्यात तर होऊन जाईल. आणि असं करता करता ना तोंडावर आहे ना वेळ येऊन जाते आणि तरी सुद्धा आपली ती कामं आहे ना पूर्ण होत नाही. तसंच माझं सुद्धा होतं, नेहमी होतं बरं का. म्हणजे मला आहे ना वेळेवर सगळी कामं आठवतात आणि मग घाईघाई पटपट आहे ना ती कामं पूर्ण करायची. पण एक गोष्ट आहे, जेव्हा मी घाईघाईमध्ये जी कामं करते ना ती खूप लवकर होतात आणि ना एकदम परफेक्ट आणि प्रॉपर होत असतात. असं घाईमध्ये करायला गेलो आणि काहीतरी वेगळंच घडलं तर असं कधी होत नाही. खूप मस्त कामं होऊन जातात. ताईंसोबत गप्पा मारत मारत आहे ना माझं हे पिको फॉलचं काम मस्त चालू होतं आणि काही नाही, एकदम बर्डन वगैरे काही आलेलं नव्हतं. एकदम मस्त निवांत काम मी करत होती. तर साड्यांना पिको फॉल करून एका साईडला ना फॉल मी लावून घेतला. आता उद्या सकाळी ना लवकर उठली की अंघोळ करायच्या आधीच आहे ना याला फॉल लावत बसणार आहे. आणि एकदा अंघोळ झाली किंवा नंतर देवपूजा असते, मग घरातली एकदा कामं सुरू झाली की मग ह्या गोष्टीला मात्र मला वेळ भेटणार नाही, हे मला फिक्स माहिती आहे. तर सकाळी उठल्या उठल्या ना अंघोळीच्या आधीच हे मी काम मी पूर्ण करून घेणार आहे. सकाळी सकाळी फॉल पटकन लावून घेईल. ह्या ज्या काही मी पिको फॉल साड्या करते ना त्या कशा आहेत नक्की मला कमेंट करून सांगा. यातली तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती आवडली तेही मला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर ही जी काही साडी आहे ना ही मी माझ्या भावाच्या मांडवाला घालणार आहे. तर हिला आधीच आहे ना मी पिको फॉल केलेलं ह्या साडीच्या आधी आणि घडी व्यवस्थित नव्हती केली, म्हणून म्हटलं चला हिची व्यवस्थित घडी करून घेऊया. आणि हा कलर मला खरंच खूप आवडतो. ही साडी मला माझ्या काकूनी दिलेली आहे. मी ती ना माझ्या भावाच्या मांडवाच्या दिवशी घालणार आहे. तर ते मी तुम्हाला दाखवेलच कशी दिसते वगैरे. आणि ही जी काही साडी आहे ना ही ताईंची आहे, तर त्याला पण मला पिको फॉल करून द्यायचं आहे. आणि ही साडी जी आहे तर ही ना दिवाळीच्या वेळेस हिचं खूप ट्रेंड होतं, राजहंस पैठणी म्हणून. दिवाळीच्या वेळेस मी ही काही साडी घेतलेली नव्हती, पण आता मला ती दिसली म्हणून म्हटलं चला घेऊन टाकूया. आणि आता तिची रेट पण कमी झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाही, ह्या साडीचा कपडा इतका सॉफ्ट आहे, इतकी चापून चोपून बसणारी ही साडी आहे. तशा तिन्ही साड्या तशाच आहे, एकदम चापून चोपून बसणाऱ्या, अजिबात न फुगणाऱ्या. तर ह्या सगळ्या साड्या मी आता पिको फॉल करून ठेवल्या. आणि कालच आहे ना मी मठ आणि मूग दोघंही भिजत घातलेले होते, बांधून पण ठेवलेले होते कपड्यामध्ये आणि त्याला आता मोड इतके छान आलेले होते. म्हटलं चला याला डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देऊया. तर ते ठेवून घेतले आणि डायरेक्टली दुसऱ्या दिवशी, काल माझ्या भावाची मेहंदी होती पण ताईन ते होते त्यामुळे ना मी काही गेली नाही तिकडे. आणि त्यांचं कसं आहे ना दिवाळीला 2-3 दिवस आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये 2-3 दिवस आणि खूपच काही कारण इमर्जन्सी असली तरच ते येतात, नाही तर मग त्यांना येणं काही शक्य नसतं. ते पुण्याला राहतात. आणि मग म्हटलं जाऊ दे ते कधीतरी येतात, मग मी ते स्किप केलं. आता माझी सकाळची ना जेवढी कामं होती ना ती मी करून घेत होती आणि तोपर्यंत आहे ना अक्षदाने म्हणजे माझ्या बहिणीने ना माझ्या भाचीच्या हातावर मेहंदी काढून घेतली. आणि माझी कामं आवरल्यानंतर मात्र मी पण छान अशी सुंदर मोठी अशी मेहंदी काढून घेतली. तर दोघींनी आम्ही मस्त मेहंदी काढून घेतली. आणि माझ्या भाचीला ना नेल्स लावायचे होते. काल आम्ही इतके शोधले पण आम्हाला
पाहिजे तसे ना ते काही भेटलेच नाही. तर असे थोडे मोठे-मोठेच भेटलेले आणि मला खरं सांगू का मी फर्स्ट टाईम ते नेल्स घेतलेले आणि तिचं चालू होतं मला नेल्स लावायचेच आहे, तुम्ही घेऊनच या. कधी नेल्स लावलेलेच नव्हते त्यामुळे अशी आयडियाच नव्हती की याच्यामध्ये व्हरायटी सुद्धा असते, छोटी-मोठी साईजमध्ये पण ते अवेलेबल असतात आणि खरं सांगू आम्ही 2-3 ठिकाणी शोधलं पण आम्हाला काही ते व्यवस्थित भेटले नाही. त्यात मला फक्त एकच आहे ना आवडले जे ती आत्ता लावती पण जरा साईज मोठी झाली पण ते तिच्या नखांना व्यवस्थित फिट झाले. तर तिला म्हटलं जाऊ दे आजच्या दिवसाचं काम होऊन जाईल तुझं लग्नाचं, नंतर मी तुझ्यासाठी छान असे आणून ठेवेल. तर आमच्या दोघींची ना मेहंदी तिचे नेल्स पण लावून झाले आणि त्यानंतर मस्त हेअरस्टाईल करायला घेतली. आता अक्षदा होती त्यामुळे आमची छान अशी हेअरस्टाईल आणि मेहंदी झालेली, नाही तर आमचं असं काहीही नसतं बरं का. साधं सिंपल रेडी होऊन आम्ही गेलेलो असतो. वहिनीच इतकी छान मेकअप आर्टिस्ट आहे ना तर बाहेर कुठे जायची गरजच नाही आणि इतकं तर आपण तिच्याकडनं करून घेऊ शकतो ना. तर मस्त आज आम्ही रेडी झालो आणि नंतर निघालो संध्याकाळच्या लग्नाला. आपल्याकडे किती वेळ असला ना तयारी करण्यासाठी तरी तो आपल्याला कमीच पडत असतो. आता माझी नेल पेंट बाकी होती लावण्याची तर निघताना मी पटकन घाईमध्ये पर्समध्ये ती नेल पेंट टाकली आणि गाडीमध्ये म्हटलं लावून घेऊया. तर ती पण नेल पेंट लावून घेतली आणि आलो लग्नाला. तर आज माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे आणि यावेळेस जी काही लग्न आहे ना ती सगळी माझ्या भावांचीच लग्न आहे. मामाच्या मुलाचं, आत्ते भावाच्या मुलाचं, काकाच्या मुलाचं, म्हणजे यावेळेस आहे ना सगळे माझ्या भावांचेच लग्न होते. आता हे लग्न जे आहे ना ते माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे. तर ताई सुद्धा ह्याच लग्नासाठी आलेल्या होत्या. दोन बाजूने आमचं रिलेशन आहे तर त्यामुळे ते पण या लग्नासाठी आलेल्या होत्या लग्नाच्या निमित्ताने आणि तसं राहणं पण होईल, दोन्ही कामं होऊन जातील म्हणून. आजकालची लग्न खरंच आहे ना बघण्यासारखे असतात. इतकं सुंदर असं डेकोरेशन होतं आणि एकदम छान प्लॅनिंग केलेली होती प्रत्येक गोष्टीची. नवरदेव आणि नवरीची मात्र एकदम ग्रँड एंट्री झालेली होती. एकदम गोड दिसत होते दोघं जण. आता आपल्या वेळेस असं का नव्हतं हा प्रश्न तर किती नाही म्हटलं ना तरी मनामध्ये कुठेतरी येतच असतो. पण जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. आपण लग्नाला आलेलो आहोत ना, आपण सुद्धा एकदम फुल मज्जा मारून घ्यायची, मस्त व्हिडिओ फोटो वगैरे काढून घ्यायचा, आनंद घ्यायचा. तर तेच मी नेहमी करत असते. जास्त लोड घ्यायचा नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला आनंद घेता आला ना तर सगळं सुरळीत चालतं. तर माझ्या नणंद जावा त्यांच्याबरोबर फोटोज काढले. ही माझी मम्मी आणि माझ्या मावशी आहेत आणि ह्या माझ्या नणंद आहे ब्लू साडीवाल्या, ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेच बघायला भेटल्या नाही. आणि नंतर आम्ही सुद्धा मस्त गोड गोड फोटो काढले. आता आम्ही सगळेजण कसे दिसतोय ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. दुसऱ्या दिवशी माझ्या भावाचा होता मांडव. हळदीच्या सकाळी आमच्याकडे मांडव असतो. तर मांडव म्हणजे ना बैलगाडीमध्ये ना आंब्याचे डहाळे वाजत गाजत आणले जातात. घरासमोर छप्पर असतं आणि त्यावर ते डहाळे ना टाकले जातात. तर त्याला मांडव म्हणतात. आपले जवळचे सगळे जे काही रिलेटिव्ह असतात ना ते पण येतात मांडवाला. नवरदेवाला आहे ना शाल टोपी नारळ वगैरे देऊन आहे ना त्याला शुभेच्छा दिल्या जातात, आशीर्वाद देतात. आणि दुसऱ्या बाजूला आहे ना जी काही जात्यावर गाणी गातात ना तर ती पण गायली जातात. हळद फोडली जाते आणि इकडे देवांची तळी सुद्धा आता भरून घेत आहे. तर असं सगळ्या गोष्टी आमच्याकडे होतात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आता हे सगळं काही ना मला तुमच्यावर प्रॉपर शूट करून शेअर करायचं होतं पण खरं सांगू सगळे असतात आणि सगळे असल्यावर आहे ना जी मजा येते ना ती नंतर येत नाही. मग मी व्हिडिओ फोटो काढत बसली की माझी ही सगळी मजा राहून जाते. आता ही तुम्ही समजू शकता. त्यामुळे ना काही फोटो आणि व्हिडिओच्या तर्फेच मी तुमच्यावर ते सगळं शेअर केलं. त्यानंतर फॅमिली सोबत खूप सारे फोटोज काढले, नवरदेवाबरोबर सुद्धा काढून घेतले आणि थोडंसं नाचणं वगैरे पण झालं. आता मला काही जास्त नाचता वगैरे येत नाही. नॉर्मली आपलं थोडंसं पाय हलवणं वगैरे तेवढं ठीक आहे आणि मी त्या भानगडीत खरं सांगू का पडतच नाही कारण आपल्याला ते जमतच नाही. आपण बाकीचे मात्र एकदम भारी डान्स करत होते. खरंच व्हिडिओ काढून घ्यायलाच पाहिजे होता पण ते राहूनच गेलं. आता आम्हा सगळ्यांना जायचं होतं आत्तेभावाच्या मुलाच्या लग्नाला तर म्हणून आम्ही इथे पटकन जेवण करून घेतली कारण तिकडनं पण आम्हाला लवकर लॉन्सवर जायचं होतं म्हणून. लॉन्सवर आल्यावर पहिलं तर कुंकवाचा कार्यक्रम झाला, नंतर एंगेजमेंट झाली आणि नंतर हळदीचा. भावांची मात्र इथे इतकी धम्माल चालू झाली होती. हळद लावायला मात्र मला 9:30-10 वाजले होते आणि नंतर खूप उशीर झाला घरी यायला. आल्यावर डायरेक्टली मात्र झोपून घेतलं कारण खूप दगदग झाली की माझं पहिलं तर डोकंच दुखायला लागतं. त्यामुळे मी काहीच आवरत बसले नाही आणि झोपून घेतलं. म्हटलं उद्या सकाळी आपण हे सगळं आवरून घेऊया आणि सकाळी उठल्यावर बघितलं तर बापरे सगळा घरभर पसारा झालेला होता आणि मी ना आज 6:30लाच उठलेली होती कारण मला हे सगळं आवरून घ्यायचं आहे. परत उद्या आम्हाला आहे ना म्हणजे सासरी जायचे 2-3 दिवसासाठी. ताई गावाला गेल्या तर आम्ही पण तिकडे जाणार आहे आणि उद्या म्हणजे आज लग्न आहे माझ्या भावाचं. काल हळद झाली आज लग्न आहे आणि आज यायला किती वाजतील काही सांगता येणार नाही आणि तिकडनं आल्यावर पण आपण थकूनच जातो. त्यामुळे म्हटलं नाही आज आपण जरा लवकर उठून हा सगळा पसारा आवरून घेऊया. घरामध्ये तुम्हाला सांगते कोणताच पसारा दिसणार नाही, फक्त कपड्यांचा पसारा झालेला होता. इतके कपडे, धुण्याचे कपडे त्यात सगळे असे मिक्स होऊन गेलेले होते आणि माझं तर असं होऊन गेलेलं होतं की हा एवढा पसारा आता याला आवरायला सुरुवात कुठून करू नये हेच मला काही कळत नव्हतं. पण जी जी वस्तू मला हाताला लागायची ना तर ती गोष्ट मी आवरून घ्यायची. म्हणजे त्यांच्या कपड्यांच्या घड्या असू द्या, तिला त्याच्या जागेवर ठेवणं असू द्या, तर तसं मी ते करत होती. पण उठल्या उठल्या पहिले ना किड्स रूम आवरून घेतली कारण तिथे पण मुलांचा खूप कपड्यांचा पसारा झालेला होता. जे लग्नाला घातलेले कपडे होते ना तर ते मी नंतर
हाताने धुणारे. आता ते मी गावावरनं आली की तेव्हाच धुवेल. आणि जे मला आत्ता मशीनमध्ये लावायचे होते ना, तर ते कपडे वेगळे केले, काही घड्या करून ठेवल्या. तर असे सगळे कपडे वेगवेगळे करून ते ठेवून दिले व्यवस्थित. आणि पहिलं तर मुलांचीच रूम मी आवरून घेतली आणि त्यानंतर आमच्या बेडरूममध्ये आली. तर इथे सुद्धा सगळे कपडे, ज्वेलरी सगळा फक्त कपड्यांचाच पसारा होता. श्लोक इकडे झोपलेला आहे, पण मग म्हटलं झोपू देऊ आपण त्याला. आणि दुसऱ्या बाजूला मी इकडे आवरत होती. आता ही पर्स माझी इतकी छान आहे ना, पण तिला काल आहे ना हळदीचे थोडेसे डाग पडले आणि ते ना मी इथे नेल पेंट रिमूव्हरने काढण्याचा प्रयत्न करत होती, पण ते काही निघालेच नाही. आता हे डाग कसे जातील किंवा तुमच्याकडे काही जुगाड किंवा काही आहे की त्या गोष्टीने हे डाग निघून जातील, तर नक्की मला कमेंट करून सांगा. काल अक्षताने माझ्यासाठी ना नेल्स आणलेले होते. आता ते लावायला मला आज वेळ भेटतो की नाही काय माहिती, पण जर लावले तर तुम्हाला मी दाखवते कसे दिसताय वगैरे. आणि पण मला आज आहे ना हा सगळा पसारा आवरून घ्यायचाच होता. कपड्यांचाच पसारा आहे, त्यामुळे म्हटलं हा आवरून घेऊया. स्वयंपाक वगैरे काही मला करायचा नव्हता आणि फक्त आज मी झाडून घेणारे, फरची वगैरे पण पुसत नाही बसणार. पण हा जो काही पसारा आहे ना, तो म्हटलं आवरून घेऊया. संध्याकाळी लग्नावरून यायला जरा उशीरच होणार आहे, मला माहिती आहे. शेवटी भावाचं लग्न आहे, उशीर तर होणारच. तर तिकडनं आल्यावर पण मी जरा निवांत राहील. तर त्यामुळेच मी हे सगळं आवरून घेतलं. काल जी मी हळदीला साडी घातलेली होती ना, तर ती कालपासून मी ना सुकत ठेवलेली होती आणि सकाळी जरा उन्हामध्येच पण ठेवलेली, जेणेकरून त्याच्यामधला जो काही घामाचा वास असतो ना, तो सगळा निघून जातो. मी तर थोड्या वेळासाठी जरी साडी घातली ना, तरी तिला एक दिवस तरी सुकत ठेवते आणि नंतरच घडी घालून कपाटामध्ये ठेवते. जर धुण्यासारखी साडी असली तर धुवूनच टाकते ब्लाऊज आणि साडी, पण नसेल तर नक्कीच आपण ती एक दिवस तरी सुकत ठेवावी आणि नंतर कपाटामध्ये ठेवायची. तुम्ही करता की नाही हे मी तुमच्यावर नेहमी शेअर करते आणि करायला सुरुवात नसेल केली तर नक्की करत जा. तर आता कपड्यांचा जो काही पसारा होता ना, तो माझा ऑलमोस्ट सगळाच आवरून झालेला. आणि त्यानंतर आता ही सगळी ज्वेलरी आवरायला घेतली आणि बांगड्यांचाच जास्त पसारा होता बरं का. मग सगळ्या बांगड्या जिथल्या तिथे ठेवून दिल्या. ड्रेसिंग टेबल समोर तर इतका सगळा पसारा मी करून ठेवलेला होता. ज्वेलरी, जे काही मेकअपचं सामान आहे ते सगळं असं मांडून ठेवलेलं होतं. तर ते पहिलं मी आवरून घेतलं. बँगल्स थोड्याशा ठेवून दिलेल्या आहे, पण आत्ता सुद्धा लग्नाला जायचंय आणि त्यासाठी सुद्धा मला वेगळ्या बँगल्स, त्यानंतर ज्वेलरी वगैरे हे सगळं काढून घ्यायचं होतं. तर आता हे जे काय आहे ते मी थोडंसं ठेवून देते आणि आत्ताच्या लग्नासाठी जे काही मला लागणार आहे घालण्यासाठी, तर ते सगळं वरती आता काढून ठेवायचं, म्हणजे पसारा होणारच आहे. आता 2-3 दिवसापासून ना मी खूप प्रयत्न करायची की नको जिथली वस्तू तिथेच ठेवावी, उगाच मलाच पसारा आवरत बसावा लागेल. पण घाई गडबडीमध्ये ना तो पसारा माझ्याकडनं होतच होता आणि मग आवरत बसलं की मग आपल्याला पण व्यवस्थित आहे ना नटणं थटणं थोडंसं व्यवस्थित होत नाही आपलं. तर त्यामुळे ना मी जरा दुर्लक्षच करत होती. पण ते दुर्लक्ष आहे ना असं झालं, खूप सारा पसारा घरामध्ये होता. पण जाऊ दे, अजून 2-3 दिवस लग्न आहे तोपर्यंत ही सगळी मजा. एकदा आपलं हे सगळं लग्न कार्य संपले की त्यानंतर मग काय आपलं डेली रुटीन असतंच घरामध्येच, आपलं झाडू भांडे धुणं वगैरे हेच असतं. तर त्यामुळे मी पण थोडंसं दुर्लक्ष करत होती. तर हा सेट आहे ना मला अहोंनी ना ॲनिव्हर्सरीला गिफ्ट म्हणून दिलेला होता. आता तो घालू की नको घालू असं माझं चाललेलं होतं. पण मग म्हटलं जाऊ दे, वरती तर काढून ठेवूया, वाटलं तर घालून घेऊ. घरातलं सगळं आवरून वगैरे मस्त झालं आणि मी गोड तयार होऊन ना आली लग्नाला. तर इथे ना मस्त नवरदेव नवरी खरंच खूप गोड दिसत होते आणि आजकालचे जसं मी तुम्हाला सांगितलं लग्न म्हणजे एकच नंबर असतात. आता तिकडे नवरदेव आणि ते मस्त फोटो काढताय, तोपर्यंत म्हटलं आपण इकडे थोडेसे रील वगैरे शूट करून घेऊया. आणि इतक्या सगळ्या बहिणी असल्यानंतर असे व्हिडिओ फोटोज तर झालेच पाहिजे. तर मस्त आम्ही इथे खूप सारे खूप नाही 2च रील्स काढले, पण फोटो मात्र खूप सारे काढलेले. आणि खरंच सांगते खूप मज्जा आली लग्नामध्ये. आणि लग्न झाल्यानंतर आहे ना खरं सांगू, असे काहीतरी कार्यक्रम असले ना तरच आपल्या सगळ्यांची एकमेकींना भेट होते, नाहीतर मग एकीची भेट होते एकीची होत नाही असं असतं. पण ह्या निमित्ताने सगळेजण येतात, एकत्र भेटतात आणि खरंच ह्या मेमोरीज आहे ना अशा कलेक्ट करून ठेवायला मला तर खरंच खूप आवडतं. आता आम्ही ना फोटो व्हिडिओ काढून रील्स काढून आहे ना खूप थकलो होतो. मग आलो जेवण करायला आणि माझी जी बहीण आहे ना, तर ती आज आहे ना फक्त रबडीवर ताव मारत होती आणि मी मात्र मस्त भातावर ताव मारत होती. तर मस्त आम्ही जेवण वगैरे केली. घरी यायला मला 7 वाजले होते आणि आल्यानंतर मला आता काहीही काम करायची इच्छा नव्हती, त्यामुळे पिझ्झा मागवला आणि या पिझ्झासोबतच आजचा आपला हा व्हिडिओ संपवते. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. बाय.